जरी अवतार विश्वतारावया अत्रेची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले पांडुरंगा करू प्रथम संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशं आनंदी वल्लभं। मुक्त कैवल्य तेजोनिधि भगवान श्री ज्ञानोबा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मायक श्रोत्यांना अभिवादन करून या कीर्तन निरूपणासाठी गायला गेलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा असून या अभंगाद्वारे महाराज आपलं आराध्य दैवत भगवान दत्तात्रयाचा जन्मकाळ त्यांचं अवतार कार्य या ठिकाणी अवतीर्ण झाले। निर्गुण निराकार असून सुद्धा ते कसे आकाराला आले अशा आशयाचे भगवान दत्तात्रयाचा जन्म उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। संपूर्ण भारतवर्षामध्ये आजच्या तिथीला फार महत्व आहे। भारत देशात तर हा दत्त जयंतीचा महोत्सव साजरा होतच आहे। भावनिक लोक धार्मिक लोक हा उत्सव साजरा करतात, पण आपल्या भारताबाहेरही ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे त्या त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव साजरा करतात। आणि आज आपण देखील या उत्सवामध्ये समर्पित भावनेने सर्वजण आलेलो आहोत। या ठिकाणी तुम्हा सर्व संत सज्जनांचं दर्शन ज्यांच्यामुळे झालं ते माझे हृदयस्थ जीवलक आदरणीय अशोक महाराजांच्यामुळे ते येणं घडलं। सर्वच मंडळी जिव्हाळ्याची आहेत या ठिकाणी। सर्वांच्या चरणी अर्थात माता भगिनी देवरूप श्रोते टाळकरी वृंद विशेष करून ज्यांचे साथ ते भजन सम्राट माझे हृदयस्थ दयानंद महाराज असतील, आमचे आदरणीय महाराज भागवतकर महाराज, आपण सर्वच टाळकरी वृंद सर्वांच्या चरणी आणि विशेष करून ज्यांची मृदंगावरती उपस्थिती आहे आमचे प्रथमेश महाराज आदरणीय आमचे महाराज सिद्धेश्वर महाराज हो हो परिचय आहे सर्वांच्या चरणी माझे हृदयस्थ आदरणीय जीवनरावजी बोराडे आपण सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करायचं आणि जशी ज्ञानोबराय तुकोबराय भगवान दत्तात्रय बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करायचा। विठाल विठाल
या ठिकाणी देव अवताराला येतात. सर्वसामान्य जीवाला यावंच लागतं. नेहमीची या आजच्या दिवसाची हा प्रासंगिक दिवस आहे. प्रासंगिक दिवसाचं प्रासंगिक कीर्तन या ठिकाणी आपल्याला करायचंय. ज्या वेळेस या पृथ्वी तलावरती अराजकता मासते त्यावेळेस देवाचा अवतार असतो. देवाने नमूद केलेले बऱ्याच वेळा, अर्थात गीतेची भाषा तीच आहे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस देव मात्र अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेस त्या धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस देव अवतार घेतो. त्याला यावं लागतं. धर्माची संस्थापना करणं त्याचं काम आहे. पण हा अवतार धर्माची संस्थापना करण्यासाठी नाही झालेला, तर हा अवतार धर्माचं संगोपन करण्यासाठी झालेला आहे. संस्थापना करायची म्हटलं की त्या ठिकाणी भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संहारी. तसं भगवान दत्तात्रयाच्या जीवनामध्ये असे दुर्जनाला संवारण्याचे प्रसंग नाही आलेले. वास्तविक पाहता संतांचं जीवन आणि भगवान दत्तात्रयाचं जीवन सारखं आहे. देवाला तसं वाटलं की आपण संत रूपामध्ये अवतीर्ण व्हावं आणि जगाला काहीतरी उद्बोध अर्थात जगाचा उद्धार करावा, जगाला काही मार्गदर्शक तत्व सांगावेत अशा आशयानं भगवान दत्तात्रयाचा अवतार. वास्तविक पाहता आपण बघा, ऐका काय असतं, हे प्रासंगिक कीर्तन असतं आणि बऱ्याच वेळा असं होतं की याच्यात लक्ष लागत नाही. कीर्तनकाराचं लागतं, माणसांचं लागतं, पण श्रोत्यांचंच लागत नाही. हा आला तो आला ते गेला, हा आला याच्याकडे, मग ती लिंक तुटून जाते आपली. थोडं तुम्ही लक्ष दिलं की पूर्वपीठिका पूर्व पक्ष तुमच्या लक्षात आला की बाकी सर्व कीर्तन लक्षात येण्यासारखेच आहे. आणि हे कीर्तन सर्वांच्या पाठच लक्षातच येण्यासारखे, काय अवघड कीर्तन नाही. पण तरी सुद्धा आपल्याला हा विस्ताराने बोलणं गरजेचं आहे. अवताराचा विषय. भगवान दत्तात्रयाने त्यांच्या जीवनामध्ये 24 गुरु केले. हे जीवन अनुकरणीय जीवन आहे. त्याग सर्वात महत्वाचा त्याग सांगितला. जोपर्यंत तुम्ही त्यागाचा अंगीकार करत नाहीत, भोगाला सोडत नाहीत, तोपर्यंत आपली कीर्ती आणि सोहळा मान मिळत नाही. ज्या दिवशी आपण त्यागाचा अवलंब करू खऱ्या अर्थाने, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या परमार्थाची सुरुवात आहे. त्याग फार महत्वाचा सांगितलाय. त्यागात शांती अनंतरम. हा, त्यागामध्ये शांती आहे. भोगाचा त्याग करा. या जगामध्ये दोन वर्ग दिसतात, एक भोगी आणि एक त्यागी. या ठिकाणी भोगाची पूजा होत नाही, या ठिकाणी त्यागाची पूजा होते. तुम्ही मला सांगा, आतापर्यंत खूप श्रीमंत माणसं होऊन गेले, पण आपल्या घरामध्ये श्रीमंत माणसाचे फोटो नाहीत. आपल्या घरामध्ये उघडे पागडे साधू आहेत, की ज्यांच्या फासोळ्या दिसतात, अशा साधूंचे फोटो आपल्या घरामध्ये. असे साधू आपल्या पूजेचा विषय. आपल्याला का साधू आवडतात त्याचं कारण आहे, कारण त्यांनी त्यागाचा प्रवास केलेला आहे. एखादा श्रीमंत माणूस आहे, फार श्रीमंत. आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त सध्या श्रीमंत कोण आहे? बोला. अंबानी. अंबानी सर्वात जास्त श्रीमंत असं तुमचं म्हणणं आहे. सांगा मला, आपल्या घरामध्ये आपण नेहमी काम करणारे माणसं आहेत. प्रत्येकालाच आपल्याला वाटतं की आपल्याकडे पैसा आला पाहिजे. आपण रात्रंदिवस त्याच्यासाठी पळतोय, धावधाव करतोय. मग जगामध्ये आपल्यामध्ये, आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त जर श्रीमंत अंबानी आहे, तर खऱ्या अर्थाने आपण अंबानीचा फोटो घरात ठेवायला पाहिजे. आपण ठेवतो का? नाही ठेवत. का? कारण माणसाला भोग प्रिय नाही, तर माणसाला त्याग प्रिय. ज्या साधूकडे काहीही नाही, त्याला संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत आहे, अंगावरती कपडे नाही, त्याच्या सर्व फासोळ्या दिसतात, असा साधू आपल्या पूजेचा विषय असतो. असा साधू आपल्या पूजेचा, अर्थात आपण त्याला देव म्हणून पोचतो. त्याचं कारण आहे, आपण त्यागाची पूजा करणारे आहोत. विठाला विठाला. योग्याची संपत्ती म्हणून त्याग आणि शांती सांगितलेली. योग्याची संपदा त्याग
माझी संपदा त्यागाने शांती उभय लोके कीर्ती सोहळा मान कीर्ती कोणाला मिळते कीर्तीसाठी कोण खाटाटोप करत नाही प्रत्येकालाच वाटतं आपली कीर्ती व्हावी लोकांनी मला मानावं लोकांनी मला मानावं नाही आपण घरापासूनच सुरुवात करतो घरातल्या लोकांनी मला मानलं पाहिजे घरातल्या लोकांनी मला आदर दिला पाहिजे ज्या वेळेस घरातले माणसं आदर देतात त्यावेळेस बाहेरचे लोक आदर देतात आपली सुरुवात अशी असते पण मान आणि कीर्ती सहजासहजी मिळत नाही त्याच्यासाठी मात्र त्याग करावा लागतो त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात विनाकारण मानाची अपेक्षा करणारे पण जगामध्ये माणसं काही कमी नाहीत प्रत्येकाला वाटतं माझा मान वाढावा माझी पूजा व्हावी प्रत्येकाला असं वाटतं पण त्याच्यासाठी अविरत कष्ट करावे लागतात जोपर्यंत आपण कष्ट करत नाहीत तोपर्यंत आपण त्या मानाचे त्या कीर्तीचे अधिकारी नाहीत बरं नुसती कीर्ती या जगामध्ये काही कमी नाही खूप लोकांना कीर्तिवान लोक आहेत खूप लोकांना कीर्ती मिळालेली आहे पण त्यांना मान मिळालेला नाही सांगा मला रावणाचं जीवन घ्या रावणाच्या जीवनात कीर्ती नाही का आहे म्हणून तर आज त्याचं नाव आपण घेतलं कीर्ती आहे पण रावणाच्या जीवनात मान आहे का नाही सांगा मला तुम्ही आता ह्या मोरी वस्तीमध्ये चिखलीमध्ये रावण नाव कोणाचं आहे कोण ठेवतं का रावण नाव काही ठेवण्याचं कारण नाही का कीर्ती आहे पण मान नाही रामप्रभूचं नाव आहेच आहे आपल्या हृदयामध्ये रामप्रभू आहेतच आहेत अर्थात विराजमान आहेत जी कीर्ती जे मान ज्या नावाला चिटकून आहे ते नाव आपल्याला प्रिय वाटणार आहे मग कीर्ती सहजासहजी होत नाही आणि मान सहजासहजी मिळत नाही त्याच्यासाठी त्याग करावा लागतो कशाचा त्याग करावा लागतो त्याच्यासाठी सर्व आयुष्याचा त्याग करावा लागतो संसार जाळावा लागतो आणि देवाची वाट बघत बसावी लागते असं जर आपण करू तर खऱ्या अर्थाने त्याग आहे खऱ्या अर्थाने कीर्ती आहे खऱ्या अर्थाने सोहळा आहे बघा ना ज्ञानोबांच्या जीवनामध्ये कीर्तीही आहे मानही आहे आणि सोहळाही आहे बरोबर आहे की नाही उभारला ध्वज ही लोकावरी आयशी चराचरी कीर्ती ज्याची चराचरामध्ये कीर्ती आहे त्यांची उभारला ध्वज या लोकापुरता आहे का नाही तिन्ही लोकांमध्ये आयशी चराचरी कीर्ती ज्याची वास्तविक पाहता सामान्य जीवनाची सुरुवात ही सामान्य एक वेळ असा होता की मधुकरी सुद्धा मिळत नव्हते इतकं सामान्य जीवन पण पराकोटीचा त्याग पराकोष्टीची अर्थात ती साधना जगापर्यंत जीवन यावं नुसतं आपलं स्वतःचं जीवन जगासमोर येऊ नये तर संपूर्ण जग हे ज्ञानी बनावं माझ्या ज्ञानाची ज्ञानगंगा सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत पोहोचावी ही ज्ञानोबाऱ्यांची भाषा ज्ञानोबाऱ्या बोलतात वंचितातल्या वंचित घटकापर्यंत हे ज्ञान पोहोचलं पाहिजे म्हणून तर ज्ञानेश्वरीची निर्मिती ऐका महत्वाचं ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली हा जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे ज्ञानोबाऱ्यांनी रेडा बोलवला तत्कालिक परिस्थिती ज्ञानोबाऱ्यांनी भिंत चालवली तत्कालिक परिस्थिती काही विशिष्ट वर्गाला प्रभावित अर्थात त्या वेळेला ती गोष्ट करणं भाग होतं म्हणून ज्ञानोबाऱ्यांना ते करावं लागलं पण सर्वात महत्वाची गोष्ट सर्वसामान्यांना मोक्षाचा अधिकारी बनवलं आणि केवळ ज्ञानेश्वरी वाचण्याने मोक्ष मिळतो ही जगातली सर्वात मोठी क्रांती सर्वात मोठी क्रांती आता तुम्ही आम्ही साधारण भाबडे लोक आपल्याला मोक्ष कशाला म्हणतात माहित नाही मोक्षाचे आपण अधिकारी देखील नाही त्याची सुरुवात होती विवेकापासून हे फार मोठं प्रकरण आहे हे सांगण्याचं काही कारण नाही मग इतका मोक्ष अवघड आहे तर ज्ञानोबारायांनी क्रांती केली काय क्रांती केली अहो मोक्ष दुराध्य किरा आहे आराधी तुझे पाय धाडील तेथ जाय पायी को जैसा ज्ञानोबारायांची भाषा ज्या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरीचं नुसतं श्रवण केलं वाचन केलं तर आपल्याला सहज मोक्ष मिळतो त्याचं कारण सांगू का ज्ञानोबाराय बोलतात मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे आहेत श्रवणा माझे फक्त श्रवण करा आणि एकदा का श्रवण झालं रे झालं श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे ज्ञानेश्वरीची जर आपण सेवा केली अर्थात माझा विषय चालला योगी ज्ञानोबाराय योगी आहे ज्ञानोबाराय योग्याची ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली म्हणजे काय वेदावरची वेल म्हणजे ज्ञानेश्वरी बघा त्या ठिकाणी काही नाही करायचं म्हणून मने वाचा काया जो सेवक होईल येचा म्हणून मने काय वाचा जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी ही ताकद कशामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये मग सर्वसामान्य जनांना माझी ज्ञानेश्वरी कळावी माझ्या ज्ञानेश्वरीची एक
एक ओवी अर्थात एक ओवी कळली की आपल्या जीवनाचा उद्धार आहे. जीवन दुसरीकडे लावायचं काही कारण नाही, वेळ खर्च घालण्याचं काही कारण नाही. बघा ना, आयुष्याची संध्याकाळ होते पण मार्ग सापडायला तयार नाहीत आपल्याला. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आडपाठा, योग अभ्यासे सिद्धी रोधिताती वाटाव. ह्या सर्व गोष्टी आणि माणसं आयुष्याच्या संध्याकाळी मग चिंताग्रस्त होतात. अरे गड्या, आमच्याकडून परमार्थ घडला नाही, आम्हाला कधी देवदेव करता आला नाही, कधी कुठल्या उत्सवामध्ये आम्हाला सहभागी होता आलं नाही, आमच्या जवळ परमार्थाचे सर्व साधनं असून सुद्धा आमचं आयुष्य असंच गेलं, असं लोकांना वाटतं. कधी वाटतं? वेळ निघून गेल्यावर, आयुष्याच्या संध्याकाळी. पण पश्चाताप अशाच वेळेला व्हायला पाहिजे ज्या वेळेस हातामध्ये वेळ आहे. आणि वेळ निघून गेल्यावर पश्चातापाला अर्थ नाही. माझा मुद्दा चाललाय की ज्ञानोबारायांचा प्रवास, योगाच्या दिशेने प्रवास, ज्ञानोबारायांचा प्रवास, त्यागाच्या दिशेने प्रवास, ज्ञानोबारायांचा प्रवास, सोहळ्याच्या दिशेने, मानाच्या दिशेने प्रवास. बस आम्हालाही त्याच गोष्टीची लालच आहे. आम्हाला देखील वाटतं आमच्या जीवनामध्ये मान असावा. वास्तविक पाहता साधूला असं वाटत नाही की आमच्या जीवनामध्ये विठाल साधूला वाटत नाही की माझी पूजा व्हावी, साधूला वाटत नाही की मला मान असावा. तो साधू तर फार दूर दूर पळतो. ज्ञानोबा यांची भाषा बोलतात ना, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, वेडी वे माझी तडे महिमे भेणे. असं वाटतं की माझा इथं सत्कार नको. सत्काराची नुसती गोष्ट जरी ऐकली तर त्या साधूला वाईट वाटतं. हा, मान नको, नको 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 काही नको. मनापासून माझे असतेपण लोको, ऐका, माझे असतेपण लोको, नाव रूप हरपो, मज झनी वसिपो भूत जात. अर्थात ज्ञानोबराय बोलतात त्या साधू तो मानापासून फार दुरावलेला असतो. त्याला मान आवडत नाही, त्याचा सोहळा आवडत नाही त्याला झालेला, पण तरी सुद्धा त्याचा सोहळा होतो, त्याचा मान होतो. त्याचा मान होतो का? नाही. त्यांनी जे कष्ट घेतले त्यागासाठी, अर्थात त्याचा सोहळा आणि त्याचा मान आहे. माझा मुद्दा चाललाय, भगवान दत्तात्रयाचं जीवन हे त्याग संपन्न जीवन आहे. भगवान दत्तात्रयाचं जीवन आपल्याला त्याग शिकवतं. त्यागाचं मूर्तिमंत प्रत्येक म्हणजे भगवान दत्तात्रय. बघा ना तुम्ही, स्नान केले पांचाळेश्वरी, कुठं स्नान आहे, कुठं भोजन आहे, कुठं विश्रांती आहे, नाही का? नाहीतर वास्तविक पाहता साधूला फार मोह चढलेला असतो. प्रेमाचं गाव, प्रेमाची माणसं, साधू तिथे रममान होतात. पण भगवान दत्तात्रयाने आपल्याला संदेश दिला, अहो जेवायचं कुठं तरी. गाणगापूरला मधुकरी भिक्षाटन, विश्रांती कधी माहूरला, कधी गिरनारला, बरोबर आहे ना? हे विश्रांतीचे ठिकाण. साधू फिरता असला पाहिजे, साधू फिरता भला है ना. आणि पाणी पण एका जागेवर नको. एका जागेवर जर पाणी साचलं राहिलं तर त्याच्यामध्ये किडे होतात, बरोबर आहे. आणि साधू एका ठिकाणी जर थांबला तर जगाचं अहित होतं. म्हणून साधू एका ठिकाणी थांबू नये, साधू फिरता पाहिजे. अर्थात भगवान दत्तात्रयाचं जीवन हे फिरतं जीवन आहे. पहिलं
एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी तो ब्रह्मपती पैसला अर्थात ज्ञानोबाऱ्यांची भाषा ज्ञानोबाराय बोलतात. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. योग्याचं महत्व योग्याला कळतं, योग्याचं वर्णन योग्याने. बऱ्याच वेळा असंच होतं बघा, मी जर गायक आहे तर मग मला गायकाचं यथार्थ वर्णन करता येतं. मी जर वादक आहे तर मला वादकाचं यथार्थ म्हणजे त्याच्यात कळतं थोडं. मी जर कीर्तनकार आहे तर मग कीर्तनकाराचं यथार्थ वर्णन. जे जे विषय ज्याला ज्याला माहिती त्यांनी वर्णन केलेलं. पण बऱ्याच वेळा असं होतं ज्या त्या विषयाबद्दल आपण अनभिज्ञ असतो आणि आपण मात्र वर्णन करतो. वर्ण विषय आपल्याला काय माहित नाही. वर्णन जे अधिकारी आहे त्याचा आपल्याला अधिकार काही माहित नाही, पण ते सुद्धा वर्णन. पण ज्ञानोबाराय योगी आहेत आणि ज्ञानोबारायांनी दत्तात्रयाचं केलेलं वर्णन हे यथार्थ वर्णन आहे. विठ्ठल देव आपल्याकडे जन्माला यावे, आपल्या उदरी देव जन्माला यावे, अवतार व्हावा असं प्रत्येकाला वाटतं की नाही? वाटतं. प्रत्येकाची तीच अपेक्षा आहे. पण त्याच्यासाठी साधना महत्वाची आहे. साधना अत्रि ऋषींनी साधना केली, अनुसया मातेने साधना केली. बघा याच्या देव आपल्याकडे यावा याच्यासाठी म्हणजे काहीतरी साधना, काहीतरी त्याग करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय देव आपल्याकडे येत नाही. काय त्याग केला? अहो द्वेषाचा त्याग, दोषाचा त्याग, त्याच्यानंतर अहंकाराचा त्याग. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. या सर्व गोष्टीचा त्याग केल्याच्या नंतर देव आपल्याकडे येत असतो. वासनेचा त्याग झालाच पाहिजे. वासना ज्या वेळेस आता आपल्याला वासना जळून जाते. कधी? संत चरण रस लागता सहज, वासनेचे बीज जळूनही जाय. वासना फार महत्वाचा आहे. तो विकार केला पाहिजे, पण तो विकार सहजासहजी जात नाही. एखाद्या साधूची कृपा झाली पाहिजे. साधूचा आपल्या मस्तकावरती हात कधीतरी कुरवाळला पाहिजे. लावण्या हात गुरुवाळीला माथा असं कधीतरी आपल्या सद्गुरूने आपल्याला सांगितलं पाहिजे. गुरु करणं आयुष्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. सद्गुरू असणं फार महत्वाची गोष्ट आहे. दत्तात्रयांनी 24 गुरु केले आणि एका एका गुरुकडून एक एक गुण घेतला. मला वाटतं आपण एकच गुरु करावा आणि गुरुकडून 24 गुण घ्यावेत आपले. बरोबर आहे की नाही? पण लोकांचा स्वभाव असा आहे, लोक गुरु करीत नाहीत, उलट गुरुला नाव ठेवतात.
आहे ना स्वभाव असा लोकांचा, आमचे गुरुजी असे, आमचे गुरुजी तसे. बाबा, गुरुजींनीच आपल्याला मार्ग दाखवलाय. हा, जगद्गुरु महाराजांची भाषा आहे. मला देव कळू लागला तो कोणामुळे? पांडुरंगी सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह, बुद्धिभेद जीवशिवाशेज रचिली आनंदे, अवतावे पदे आरोहण, निज निज रूपी निजविला तुका, अनहत बालका हल्लरो गासी. जगद्गुरु महाराज बोलतायत. त्यावेळेस भगवंत भेटला, पांडुरंग भेटला. माझ्या मस्तकावरती त्याने हात ठेवला आणि माथा कुरवाळला. सांगितलं, आता चिंता करू नको. प्रत्यक्ष देव गुरुच्या रूपात आला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. गुरु या तत्वाची महती वाढण्यासाठी भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले. गुरु गुरु काय करतो? गुरु परमात्मा परेशो. गुरुचा परिस्पर्श झाल्याच्या नंतर त्या शिष्याच्या जीवनाचं सोनं होतं. सद्गुरु वाचुनी संसारी तारक नशेची निष्ठंक आन कोणी. संसारामध्ये भवसागरातून जर आपल्याला तरुण जायचं असेल तर गुरुची नितांत धरावे ते सापडना सोय धरावे ते पाय आधी आधी. त्या सद्गुरूचे पाय धरायचे, तिथपर्यंतचा प्रवास करायचा. बघा, आपण नित्यपूजा करणारे आहोत. ऐकताय माझं बोलणं? कळतंय आपल्याला? आपण रोज पूजा करतो ना देवाची. माता भगिनी करताय ना तुम्ही पूजा? रोज करताय ना? रोज करायची पूजा. आणि पूजा झाल्याच्या नंतर देवाला बोलायचं. तुम्ही म्हणता देवाला बोलायचं, आम्ही कधी देवाशी बोलत नाही, पण उद्यापासून बोलायचं. काय बोलायचं? पूजा झाल्याच्या नंतर आरती वगैरे झाली, दर्शन घ्यायचं, त्यावेळेला देवाला बोलायचं, देवा या जगामध्ये तुझ्याशिवाय माझं कोणी नाही. बोलायचं. तुम्ही म्हणता महाराज किती अभद्र वाक्य. अहो, आमचं घर भरलेलं आहे, आमचा वाडा भरलेला आहे, आमची भावकी आहे, आमच्या घरामध्ये काही माणसं कमी नाहीत, आणि तुम्ही म्हणता की देवा तुझ्याशिवाय कोणी नाही. हे जरा बरं नाही. हे वाक्य अभद्र वाटणारं जरी असलं तरी हे भद्र करणारं वाक्य म्हणजे कल्याणकारी वाक्य. देवा तुझ्याशिवाय कोणी नाही.
आपुला तरी देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नव्हे देवा तुझ्याशिवाय या जगामध्ये सुख देणारा कोणी नाही. अरे आम्ही या संसारिक लोकांशी बंध जोडले पण ते बंध कुठपर्यंत जोपर्यंत आमच्याकडे पाठव्य शक्ती आहे जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत लोक मानतात आणि ज्या दिवशी अंगातली ताकद जाईल पाठव्य शक्ती संपल धन संपल धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी पैसा जोपर्यंत आहे सब पैसे के भाई तोपर्यंत आपल्यावरती प्रेम करणारे पण या जगामध्ये आपण देवावरती प्रेम करायचं आणि देवाला बोलायचं देवा तू आमच्यावरती प्रेम कर. सर्वात महत्वाची गोष्ट आणि हे बोलत असताना आपल्या डोळ्यातून धारा लागल्या पाहिजेत. जोपर्यंत आपल्या डोळ्यातून धारा लागत नाहीत तोपर्यंत आपला निरोप देवापर्यंत जात नाही. विठाला भक्तीला लागलं की लोक नाव ठेवतात बरोबर आहे की नाही. आपण जर देवासाठी रडू लागलो तर लोक त्याला ढोंगही समजतील काय समजायचं समजू द्या पण ज्या दिवशी आपण भक्तीचा प्रवास करतोय खऱ्या अर्थाने संसारामध्ये माझं बोलणं लक्षात येईल आपल्या ऐकताय तुम्ही ऐका संसारामध्ये अश्रू ढाळणं हे दुर्बलतेचं लक्षण आहे. ऐका परत आपण सर्व संसारिक आहोत. संसारामध्ये रडणं हे दुर्बलतेचं लक्षण आहे आणि परमार्थात रडणं हे सबलतेचं लक्षण आहे. सबलता हा आपण जर देवासाठी रडलो दोन अश्रू ढाळले देवासाठी तर देव आपल्यासाठी धावून येतो. मग परमपूज्य राष्ट्रसंत मोरारी बापूंचं वाक्य हरिनाम की माला जपते जपते बेवजह आंखों में आंसू आए तो समझ लेना संदेश पोहोच गया. हा तिथपर्यंत संदेश जातो कधी कंठी प्रेम राधे नहीं नहीं राधे कंठी प्रेम राधे